पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। काय घडलं? ते रात्री मिसेकर पांत होऊ सरली स्वल्पात कंठ कोरडा जलपात आला प्राणांत मुलाचा। ग्रंथ करते त्या ठिकाणी सांगताय सावकार आणि त्या सावकाराची मुलाची अवस्था कशामुळे झाली होती। देवाला जेवायताना पंक्तीतून हाकलून लावलं, उठवून लावलं, त्याच्यामुळे त्या रात्री भयंकर काळ रात्र होती आणि मुलाला ताप आली होती। अशा पद्धतीची अवस्था झाली म्हणतात। रात्र झाली 2 प्रहर घाबरला सावकार तो आला एक फकीर काही फिकीर न करावी। 2 प्रहर रात्र झाली, मुलाचा जीव धोक्यात आहे, सावकार घाबरत होता, कधी काय होईल सांगता येत नाही। तेवढ्या वेळामध्ये एक फकीर त्या ठिकाणी आला आणि सांगितलं कोणत्याही प्रकारची चिंता करू नका, फक्त मी सांगतो तेवढं करा। मुलास उचलून न्यावे रडता दंडीन स्वभावे तो सेठ म्हणे कोठे न्यावे ते सांगावे सुजाना। फकीराने सांगितलं हे बघ म्हणले रडत बसू नका, रडून काय होणार आहे, त्यामुळं मुलाला उचला आणि घेऊन जावा। त्यावेळेस शेठने विचारलं, त्या दीनदयाळने विचारलं न्यायचं पण कुठं न्यायचं सांगा। भीषण भैरव क्षेत्रफळ गस्त फिरे घेसा चोल तया फकीर धनपाल करी कापुली जीवाची। आणि तिनं सांगितलं भैरव तिथं गस्त वगैरे घालतात। त्यावेळेस त्या असणाऱ्या दीनदयाळ शेठनं फकीराला सांगितलं तुम्ही म्हणाल तसं करतो, पण माझ्या मुलाचा जीव वाचला पाहिजे याच्यासाठी तो काकुळतीला आला। मुलाचा दिस तो प्राणांत आता कैसा होय प्रांत ऐसा सांगितला व्रतांत आता देहांत करीन मी। आणि त्यांनी सांगितलं सावकाराने हे बघा म्हणले मुलाला जर काय झालं तर मी जगू शकत नाही, कारण नवसाचं आहे, नवसानं भगवंताकडून मागून घेतलेला आहे, नवस केलेला आहे, त्याच्यामुळे ही मुलगा जगला पाहिजे। ही जर मेला किंवा ह्याला जर काय झालं तर मी सुद्धा जगू शकत नाही। सावकार फकीराला बोलू लागला। ते ऐकून ग्लान उत्तर दयावंत तो फकीर म्हणे जा देवाल इत्वरे दिसे उतरे ओवरे। आणि त्यावेळेस फकीराने सांगितलं तुला तुझ्या मुलाचा जीव वाचवायचा असेल तर त्याला उचल आणि उत्तर दिशेला एक ओवरी आहे, त्या ओवरी पशी जा, तिथे एक मंदिर आहे, ऐका। तरटी झाड जुनाट तेथे बैसले मूळ पीठ मान खोज भक्त उद्भट न्यावे निकट तयाच्या। फकीराने सांगितलं तुझ्या पोराला वाचवायचं असेल तर इथून उचल आणि तरटी नावाचं झाड आहे, वृक्ष आहे, त्या वृक्षाच्या जवळ मानकोजी बोधला एक भक्त प्रेमळ बसलेला आहे, त्याच्यापाशी त्या पोराला घेऊन जा। फकीर सांगू लागला ओ महाराज भक्त परम तया संवादे पुरुषोत्तम ते सरम्याती उत्तम जाणीसी ते ठाई। फकीराने सांगितलं तुला तुझ्या पोराचा जीव वाचवायचा असेल तर मानकोजी नावाचा भक्त आहे आणि त्याच्या बरोबर देव बोलतो, रोज भगवान परमात्मा त्याच्या बरोबर संवाद करतो आणि त्या मानकोजी बोधलेपाशी तुझ्या पोराला घेऊन जा। फकीर सांगू लागला घेऊन पुत्रापती सेठ आला राहुळा प्रती तैल दीपिक प्रकाशती शीघ्र गती लगबगे। आणि लगेच सांगण्यावरून त्या असणाऱ्या फकीराच्या सांगण्यावरून त्या सावकारानं आपल्या मुलाला घेतलं आणि तो जिथं म्हणेल तिथं असणारे मानकोजी बोधले होते त्या ठिकाणी आले म्हणतात। मुलासह तेथे आले बोधल्या ते नमस्कारिले प्राण सदगीत झाले कुंदो लागले बोलता। आणि ती मुलगा निश्चित मूर्छित अवस्थेत पडलेला आहे, ताप आलेले आहे, नवसाचा पोरगा आहे, वाचलं पाहिजे म्हणून त्या पोराचा जीव वाचवण्यासाठी पोराला घेऊन तो सावकार मानकोजी महाराजांपाशी आला, नमस्कार केला आणि सांगू लागला दया आली म्हणू सुता मने का
कष्टी होता झाले ते सांग आता उगे रडता कोण पुसे. आणि त्या मुलाची अवस्था सावकारानं मानकोजी महाराजांना सांगितली. दया आली भानुसुता. साधू आहे महाराज आणि साधूचं अंतःकरण कोमल असतं. त्याच्यामुळं मानकोजी महाराजांना दया आली बोधले महाराजांना आणि विचारलं काय झालं पहिल्यापासून सांग. गहिवरे सांगे व्रत आज रुष्टला दीनानाथ प्राणांत गुरर अनर्थ तू समर्थ नाम तुझे. आणि त्या सावकाराने सांगितलं आज खूप मोठा अनर्थ झालाय म्हणले. भगवंताचा राग आमच्यावरती झालाय आणि तुझं नाव ऐकलंय आम्ही. तुझ्यापाशी आल्यावर सगळ्या इच्छा पूर्ण होतात नवस पूर्ण होतात. तुझं नाव प्रतापवान आहे प्रख्यात आहे आणि तुझं नाव ऐकून आलोय असं सावकार बोधले महाराजांना सांगू लागला. तुझ विन मात्राता भुवन त्रयी नसेला अंता पुत्राची ऐसी प्राण व्यथा धीर तत्वतान धरवे. आणि त्यांनी सांगितलं तुझ्याशिवाय आम्हाला त्राताच नाही. तूच आमचं त्या ठिकाणी संरक्षण करताय. मुलाला त्या ठिकाणी जीव वाचला पाहिजे याच्यासाठी तुमच्यापाशी आलो. मानकोजी महाराजांना सावकार सांगू लागला. तो बोध म्हणे गाधन पाला तू बाहेर घातल विठ्ठला तेने हा समय वर्तला आता गलगला नकजे. आणि मानकोजी महाराजांनी सांगितलं सावकार तुम्ही विठ्ठलाला पंक्तीतनं उठवून लावलंय. देवाला त्या ठिकाणी जीव दिले नाही. 2 तास खाऊ दिले नाही. देवाला बाहेर घातल्यामुळे मग देवानं तुम्हाला बाहेर घातलंय म्हणून तुमच्यावरती एवढी संकट आले. अशा पद्धतीने मानकोजी महाराज म्हणले जाऊ द्या आता तुम्ही संतापाशी आलात टेन्शन घेऊ नका. ऐका तया बाळा बोध म्हणती नसंडी स्वेट संगती मनोनी भारी लावी होती पळती जेने महादोष. आणि त्या असणाऱ्या लेकराला जो मूर्छित पडलेला होता तापेनं त्या लेकराला मानकोजी महाराज सांगू लागले. म्हणले वडिलांची संगत सोडायची नसते म्हणून विभूती लावली. विभूतीमध्ये ताकद होती सामर्थ्य होतं. विभूती त्या बाळाच्या कपाळाला लावली. काय झालं आरोग्य झाले सुता ते समय प्रारब्ध दीन उदयाते जाती का कळारती ते अधिकारी ते गजबज. आणि मग लगेचच ते मुलगा आरोग्य झालं. जी ताप अंगामध्ये आली होती हिमज्वर निघून गेला आरोग्य झालं. आणि मग सकाळ सकाळ दिवस उगवला. रात्रीचा प्रसंग होता. सकाळी दिवस उगवला. पांडुरंगाच्या काकड आरतीला निघाले. देवबोध एकठाई विनोद बोले नवलाई दुपारतीच्या समयी गेले देवालयी बडवे. आणि देव आणि भगवंत एका ठिकाणी तरटी वृक्षाच्या झाडाखाली देव विटेवरती नाही. आणि पहाट झाली. मग देवाने सांगितलं मानकोजी महाराजांना पहाट झाली म्हणजे काकड आरतीची वेळ आली पण आपण तर इथं आहेत आणि ही पुजारी तर मंदिरामध्ये गेलेत. ऐका तो सिंहासनी नसे मूर्ती बडवे घाबरे विलोकिती मूर्ती काय झाली म्हणती घालू लागती येरझारा. आणि तिकडे सिंहासनावरती म्हणजे विटेवरती भगवंतच नाही. पुजारी तर आरतीला गेले पहाटाच्या वेळेला मग मूर्तीच नाही. कुठे गेला भगवंत शोध करू लागले. चहूकडे बळवे फिरती कोणी तरड झाडाकडे येती बोधे मांडीली धूप आरती विठ्ठल मूर्ती उडे उभा. आणि मग सगळे शोध घेऊ लागली. मूर्ती कुठे गेली भगवंत गेले कुठं. मग इकडं तिकडं बघू लागली. तरटी झाडापाशी काही ब्राह्मण लोक आले बघण्यासाठी. तर मानकोजी महाराजांच्या पुढे भगवंत उभा आहे पांडुरंग उभा आहे आणि मानकोजी महाराज देवाची धूप आरती करू लागले. बडवे सर्व मिळाले बोधे तया नमस्कारिले मूर्ती समीप आले करू लागले स्तवनासी. आणि मग मानकोजी महाराजांनी पाहिलं. रोजची पुजारी मानाचे पुजारी होते देवाचे ते आलेत नमस्कार केला. सगळ्या पुजाऱ्यांनी पाहिलं मानकोजीच्या पुढं पांडुरंग उभा आहे. सर्वांनी पांडुरंगाला दंडवत घातला. तयासह श्री विठ्ठल सिंहासनी आले नवल बोधे वाजविला ढोल अर्थ सखोल तयाचा. सगळे ब्राह्मणाच्या सोबत बोधले महाराजांच्या सोबत भगवान परमात्मा त्या झाडापासून
सिंहासनावरती म्हणजे विटेवरती आले आणि मानकोजी महाराज वाद्य वाजवू लागले. आता ढोल आणि धूप होत बोधाचा साक्षेप, श्रोतीन घ्यावा आक्षेप, पहा निक्षेप पंढरी. मगाशी मानकोजी महाराजांनी धूप आरती केली आणि पांडुरंग जात असताना ढोल पण त्यांनी वाजवला, त्यांचा अधिकार आहे तो. त्याच्यामुळे श्रोत्यांनी आक्षेप घ्यायचा नाही. पंढरपूरला आले होते, वर्णन ऐका. तो सावकार सुत रोगरहित झाला स्वस्त, नमोने अबोध संत नवल अद्भुत झाले. आणि तो सावकाराचा जो मुलगा आहे तो आरोग्य झाला होता, म्हणजे कुठलाच रोग नव्हता मानकोजी महाराजांमुळे, आणि तोही आला होता आरतीला पांडुरंगाच्या. आल्यानंतर ना एक नवल झालं, आश्चर्य झालं. कोणतं? वाचा. घर पडिले भाड्याचे, उकरिले ते दिवसाचे, वस्त्रद्रव्य निघाले साचे, न कवनाचे काही गेले. आणि काल वादळामध्ये भाड्यानं म्हणजे तात्पुरतं घर बांधलेलं होतं, अन्न संरक्षणासाठी, अन्न बनवण्यासाठी घर बांधलं होतं, आणि त्याच्यापाशी द्रव्य होतं. भगवंताने वावटळ सोडली, पाऊस सोडला, त्याच्यामुळं घर पडली होती. पण दिवस उगवल्यानंतर ना ती घराच्या पडलेल्या जागेवर पाहू लागले, तर सगळ्याचं द्रव्य आहे तिथं त्यांना मिळू लागलं. इकडे तिकडे करीती माती, जुने द्रव्य निघाले हाती, तेने प्रसन्न झाला चेती, बोध प्रचिती साक्षात. आणि मग त्या सावकारानं जिथं आपलं घर पाडलेलं होतं कालच्या वादळानं, म्हणून तिथं पाहिलं दिवसा, इकडची तिकडची माती बाजूला सारली, तर त्यांचे जे द्रव्य होते, पैसे होते, सगळं तिथंच होतं, कुठं काही गेलं नव्हतं. सगळं आहे त्या जागेला होतं, कोणाचे काही न गेले, कोणाचंच काही गेलं नव्हतं. सगळं द्रव्य त्यांना मिळालं. सावकाराला आनंद वाटला. देहून तुझे घर संतर्पण करी मुक्त द्वार, दक्षिणे तोष विधीजवर, देतीवर मंत्राक्षता. आणि या धनपाळाचा नवस होता, मुलगा झाला की 1000 लाख ब्राह्मणाला जेवण देईल. लगेचच त्या पैशामध्ये त्यानं दुसरं भाड्याचं घर तयार केलं, अन्न बनवलं, ब्राह्मणाला बोलवलं, जेवण दिलं, दक्षिणा दिल्या. ऐका. बोधासन माने पुजिले, नाना उपचार समर्पिले, स्त्री पुरुष उपदेश घेतले, समाधान झाले संसारी. मानकोजी महाराजांना सन्मानानं त्यांची पूजा केली. कोणी? सगळ्यांनीच केली. पुजाऱ्यांनी केली, त्या सावकाराने केली. बाकीचे जे इतर स्त्रिया नर नारी आलेले होते ते मानकोजी महाराजांचा उपदेश घेऊ लागले. धनपाळे सेवा करून पुढे ठेवी 5 शत होन, मिळवून द्विजगण दिले वाटून तयासी. आणि पुन्हा त्या धनपाळानं, त्या कालच्या सावकारानं मानकोजी महाराजांची पूजा केली आणि 500 असणारे होऊन मानकोजी महाराजांच्या पुढे ठेवले. आणि मग ज्याच्या त्याच्या पद्धतीने सगळ्याला वर्गणी वाटून देऊ लागले. आले तरट वृक्षातळी, तो वाट पाहे वनमाळी, बेटी होता गदारोळी, टाळी टाळी पिटीत. आणि परत तरटी वृक्षापाशी आले. भगवान परमात्मा त्यांची वाट पाहू लागलेले होते. मानकोजी महाराज आणि देव एकमेकाच्या समोर आले की बोलू लागले. तो महानंद उत्सव बोधानी श्री माधव, मनाचे जे मनोभाव जीवीची ठेव सांगती. आणि मानकोजी महाराज आणि बोधले महाराज हे मानकोजी महाराज आणि भगवंत हे दोघही त्या ठिकाणी जीवेची खून, एकमेकाच्या जीवातली खून एकमेकांना सांगू लागले. देवोवरी आता आहे, पुढे पाणी रांगण आहे, धूप ढोल वाजत आहे, भाग्यवंत पाहे पंढरीसी. पंढरपूरला गेल्यावर ज्या तरटी वृक्षाखाली देव आणि मानकोजी महाराजांचा संवाद झाला होता, जे ढोल मानकोजी महाराजांनी वाजवलं होतं ते आजही तिथं आहे. आणि त्या दरवाजामध्ये रांजण पाण्यानं भरलेला आजही आहे. भाग्यवंताला दिसते ती, कोणाला बी दिसते का? जी भाग्यवंत लोक आहे त्यांनाच ती मानकोजी महाराजाचं सगळं असणारं वर्णन दिसतं म्हणतात. ऐसा विठोचा मान करी, विठ्ठले बोधीला वैखरी, बोधीला बोधंतरी, बोध करी अज्ञाना. अहो असा असणारा मानकोजी महाराज बोधले यांना देवानं वैखरीनं बोध केलाय, तोंडानं बोध केलाय, कानामध्ये गुह्य ज्ञान आत्मज्ञान सांगितलं होतं.
आणि तेच ज्ञान मानकोजी महाराज जगाला देऊ लागले. प्राक्षाळ पूजा झाली, यात्रा स्वदेश गेली, प्रसाद दिधला विठ्ठली, बोधा बोधिली निजमुद्रा. अशा पद्धतीनं सगळी यात्रा व्यवस्थित पद्धतीने आषाढी वारीची पार पडली. जे आलेले वारकरी होते ते आपापल्या घरला निघून गेले आणि मानकोजी महाराजांना देवानं बोधरूपी त्या ठिकाणी अलंकार अर्पण केले. निरोप देवाय ते वेळी समीपाले वनमाळे, कराची धरून अंघोळी, नेते वेळी बिंदू तीर्था. आणि आता मानकोजी महाराज सुद्धा जाणार होते धामणगावला, पण देव जवळ आले आणि देवानं मानकोजी महाराजाच्या करंगळीला धरलं, हाताला धरलं आणि बिंदू तीर्थ पंढरपुरामध्ये एक गुप्त जागा आहे आणि त्या बिंदू तीर्थाच्या मध्ये देवानं मानकोजी महाराजांना घेऊन गेले. एकांती वर्तनेला तो पाहे विश्वमातेला, साष्टांग दंडवत घातला, तिने उचलिला वरद करे. अशा पद्धतीने हे बिंदू तीर्थाचं वर्णन होतं आतापर्यंत. एकांतामध्ये ज्यावेळेस मानकोजी महाराज धामणगावला निघाले, निरोप घ्यायच्या वेळेस देवानं एकांतामध्ये नेलं आणि तिथं रुक्मिणी आई साहेबाला, म्हणजे आता इथं तिघच आहेत, देव, रुक्मिणी आणि मानकोजी महाराज. रुक्मिणी आई साहेबांना पाहिलं आणि मानकोजी महाराजांनी दंडवत घातला. प्रसन्न रुक्मिणी विठ्ठल सांगे बोल बोल, जे रहस्यानी तिडोल, अति सखोल महावाक्य. मानकोजी महाराजांना देव आणि रुक्मिणी दोघही प्रसन्न आहेत आणि एक रहस्यमय गुप्तम असणारी मात, कारण गुप्त मात एकांतात बोलली जाते म्हणून देवानं एकांतामध्ये घेऊन गेले आणि रुक्मिणी आई साहेब आणि विठ्ठल भगवान परमात्मा मानकोजी महाराजांना गुह्य सांगतात, ऐका. ऐसे होता समाधान, बोले रुक्मिणी विधान, आता न यावे यात्रेला गुण, मी चालून आलो तेथे. आणि भगवान परमात्मा सांगू लागले मानकोजी महाराजांना, म्हणले आता काय करा, आता पंढरपूरला येऊ नका, तुम्ही ही तुमची शेवटची वारी, आता मी तुमच्या बरोबर येतोय, आपण तिथंच धामणगावामध्ये राहू आणि तिथंच आपण यात्रा करू. जशी पंढरपूरला 5 दिवसची यात्रा आहे आषाढी पौर्णिमा, तशी धामणगावलाही 5 दिवस फुल यात्रा चालते. देवाने सांगितलं आता तुम्ही येऊ नका, मी तुमच्या बरोबर येतो आणि धामणगावलाच अखंड निवास करतो. भगवंत बोलतात, आषाढी कार्तिकी यात्रा धामणगावी पवित्रा, आज पासून सतपात्रा, तेथे यात्रा मिळली. आणि देवा सांगतायत मानकोजी महाराजांना, आषाढी कार्तिकीची वारीला इथं यायचं नाही, तुम्ही तिथंच भरवायची धामणगावामध्ये. धामणगावामध्येच आजपासून सगळ्या यात्रा भरवायच्या असं देव सांगू लागले. पंढरी वियोग न सहावे, तरी माधव माती यावे, मग तुम्ही आम्ही स्वभावे, स्वस्त राहावे पंचदिन. देवाने सांगितलं प्रत्येक एकादशीला यायची गरज नाही. जर तुम्हाला पंढरपूरचा वियोगच सहन झाला नाही किंवा माझी आठवण जास्तच पंढरपूरची यायला लागली तर वर्षातून एकदा वैशाख महिन्याला चक्कर मारत जावा, मग 5 दिवस आपण बसून गप्पा गोष्टी करू. भगवंत बोलतात, वैशाखी या यात्रेप्रती नेम नेमी श्रीपती, ते चालत आहे स्थिती, वंशज आचरती कुलधर्मा. वैशाख यात्रेला एकदा यायचं, वर्षातनं एकदा यायचं आणि तेव्हापासून मानकोजी महाराजांचे जे वंशज आहेत बोधले महाराजांचे, ते वैशाख यात्रा तेव्हापासूनची परंपरा आहे. वैशाखीला पंढरपूरला यात्रेला जायचं, तेवढ्याच वेळेला येत होते, बाकी देवच धामणगावला आलेले होते असं सांगतात. प्रत्यक्ष मी तेथे आलो, विश्रांती घ्या वयाला गोल, तुझेच भक्ती वेळावलो, नादी लागलो सर्वस्वे. आणि सांगितलं मी प्रत्यक्ष तिथं आहे, कुठं धामणगावमध्ये मी, माझा वासच तिथं आहे, त्याच्यामुळं तुमच्या भक्तीनं वेड लागलंय. या सुखा कारणे देव वेडावला आणि पंढरपूर सोडून धामणगावला अखंड वास देवानं केला. तुझे गाव ते पंढरी, चंद्रभागा शेषधरी, विश्रांती स्थळी साजिरी,
सपरिवारी मी येतो. तुझं गावच पंढरपूर आहे. दामणगाव म्हणजेच प्रति पंढरपूर आहे. तिथली जी नागझरी, शेषझरी शब्द आहे, शेष म्हणजे नाग, नागझरी जी आहे तीच चंद्रभागा आहे. आणि मी परिवारासहित येतो. माझं कोण कोण परिवार आहे, रुक्मिणी जेवढ्या सगळ्या माझं परिवार आहे, घेऊन दामणगावला येतो. भगवंत बोलतात, ऐसे देता वरदान केले निज तत्व औपसन, देखिले राहू लागन वैष्णव गण नाचती. आणि मग अशा पद्धतीने एकांतामध्ये बोध केला भगवंतानी. सांगितलं आता इथून पुढे येऊ नका, वर्षातून एकदा वैशाख महिन्याला यात्रेला येत जावा, पण सारखं प्रत्येक एकादशीला येऊ नका, मीच तुमच्या बरोबर आता येतोय. म्हणून तिथून मानकोजी महाराज निघाले, रावळाला आले. वैष्णव नाचताना पाहिले. नमोनी देवा म्हणे चाल गा माझ्या गावा, पायी घातला गोवा आता न्यावा शेवटा. आणि त्यावेळेस मानकोजी महाराज सांगतात, देवाचीही आदिली वाचणारी तुम्ही परब्रह्म मूर्ती म्हणताय, आता इथून माझ्या गावाला दामणगावला चला. परिवार देवता म्हणतनु केले साष्टांगे नमन, माझे गाव विश्रांती स्थान पंढरी जाण देवे केली. आणि मानकोजी महाराजांनी सांगितलं, देवाला विसावा देणारं ते गाव आहे. नामदेव महाराजांनी सांगितलं होतं, विसाव्याचे गाव दोनच, एक आळंदी आणि दामणगाव. नामा म्हणे देवा चला तया ठाया. आणि तीच विश्रांतीचं गाव म्हणजे दामणगाव आहे. म्हणून दुसरी पंढरीच तयार केले. मानकोजी महाराज बोलतात, विश्रमा येती विठ्ठला धर्मन्य पुरी समतोल, तुम्ही यावे बोला बोल द्यावी ओल भजनाची. मानकोजी महाराज सांगतायत, दामणगावला या तुम्ही, देवाला बोलताय, आणि भजनाची ओल, ओल म्हणजे प्रेम, आवड भजनाची तुमच्यापासून आम्हाला निर्माण व्हावी. महाराज बोलू लागले. नमून केला नमस्कार निरोप घेऊन सत्वर, दामन गावाचा चार भजन तत्पर जातसे. आणि मग भगवंताला नमस्कार केला. मानकोजी महाराज पंढरपुरातून दामणगावला जाण्यासाठी निघाले. भीमासा टांग नमिली नाम नौका चांगली, बैसता परत लागली गोड झाली पदे. आणि भीमाला म्हणजे चंद्रभागेला नमस्कार केला. आणि नावरूपी नावाची नौका, त्या नावेमध्ये बसले. आणि तिथून चंद्रभागेच्या ऐन तीराला महाराज आले. साधने साधी सिद्धाई विचरत जगप्रभाई, महाराज भक्त विजयी जात पायी निज ग्रामा. आणि असा असणारा भक्तराज मानकोजी महाराज आले, यात्रा केली. काल बघितलं आपण, स्वतः रुक्मिणी आई साहेब भगवान परमात्मा आले होते पानगी करायला. त्यांनी पानगी केले, द्वादशीचं पारणं सोडलं. आणि मानकोजी महाराज आपल्या गावाला दामणगावला निघाले. अर्ध योजन गेला चालत पदमुद्रा आस तेथ, नमी साष्टांग दंडवत कळस पाहत शिखराचा. आणि त्या ठिकाणी पंढरपूर पासून अर्ध योजन म्हणजे पंढरपूर पासून 6 किलोमीटर विसाव्यापर्यंत आले मानकोजी महाराज. आणि तिथून शिखर पाहिलं. तो का म्हणे मोक्ष देखिलिया कळस, कळस पाहिला, शिखर पाहिलं. आणि तिथून नमस्कार केला. 5-6 किलोमीटर अंतरावर पुढं महाराज निघाले. तेथून पुढे जाती मनी वाटे घेऊ विश्रांती, निंब वृक्षाचे छाई सुमती तेथे बैसती खेळणे. आणि तिथून पुढे आले, विसाव्यापासून पुढे आले थोडस 5-6 किलोमीटर. महाराजांना वाटलं आपण विश्रांती घ्यावी. आणि म्हणून विश्रांतीसाठी एका लिंबाच्या झाडाखाली मानकोजी महाराज बसले. जिथं महाराज बसले तिथं आजही लोक बसतात 5-10 मिनिटं. ते आळीव गाव आहे बघा. वारकरी पंढरपूरला चालले की आळीव पशी 5-10 मिनिटं बसतातच. तिथं मानकोजी महाराज बसले. ऐका, तयावर चाची ढाळी वाकून आली हाताजवळी, ते बोधे करे कवळी पाने ते वेळी भक्ती. आता मानकोजी महाराजांना बघितलं नव्हतं झाड कशाचं आहे. झाड लिंबाचं होतं. आणि लिंबाचा स्वभाव कसा आहे, कडू आहे, कडे लागतं ते लिंब. आणि वेल खाली आलेला होता. मानकोजी महाराजांनी सहज ती तोडली पानं, त्याची खाऊ लागले. लागता साधू कर निंब झाला सुधाकर, अद्याप आसे मधुर कटू विकार नाही.
आणि मानकोजी महाराजांचा हात त्या लिंबाला लागला, त्या लिंबाचा कडूपणा गेला. सुधाकर म्हणजे अमृत, त्याच्यापेक्षा सुद्धा गोड ते लिंब लागू लागलं. आजही लिंबाचं झाडाला त्या गोडपणा आहे थोडाफार. अशा पद्धतीने सांगतो. लोह लागत परीस जामी कर होय सुरस, हाता लागत वृक्षास कडूपणास मुकला. परीस लोखंडाला लागल्याबरोबर लोखंडातही सोनं होतं. तसं मानकोजी महाराजांचा हात त्या झाडाला लागला लिंबाच्या, ते लिंबाचं झाड सुद्धा गोड झालं असं सांगतात. तो वृक्ष अध्यापी असे सन्निध आडीव ग्राम वसे, वा. संत पाहती सावकासे वृक्ष निर्दोष निंबाचा. मानकोजी महाराज पंढरपुराहून गावाला जाताना ज्या ठिकाणी बसले होते ते लिंबाचं झाड आजही आहे. आणि आता त्या ठिकाणी आडीव नावाचं गाव तयार झालं. पूर्वी नव्हतं, तेव्हा नव्हतं. नंतर ना त्या जिथं मानकोजी महाराज बसले तिथं आडीव नावाचं गाव आहे, आजही आहे. ते तिथं तयार झालं. आणि आजही लोक पंढरपूरला जाताना येताना त्या आडीव गावामध्ये 5 मिनिटं विश्रांतीसाठी बसतात असं सांगू लागले. तेथे करून विश्रांती सन्मार्गे सुख चालती, दामन गावा येती आनंद चित्ती न समाये. आणि तिथून ते आडीव पासून पुढे मानकोजी महाराज निघाले, धामण गावामध्ये आले. पुन्हा नाही कुठं थांबले, डायरेक्ट धामण गावामध्ये आले. ऐका. एकादशी पुण्य दिवस यात्रा आली आसपास, नमोनी अवोधल्यास करी भजनास सप्रेमे. अशा पद्धतीने आता एकादशी आली होती. गावातली लोक आता संत झाले होते, त्यामुळं कीर्ती प्रख्यात झाली होती. येणं जाणारी लोक सगळं मानकोजी महाराजांना नमस्कार करू लागले. मानकोजी भक्त प्रेमळ मनी म्हणे श्रीघन नीळ, कृपेने आला जवळ परिस्थळ कोठे येऊ. मानकोजी महाराजांनी विचार केला, देव आलाय, देव आपल्या बरोबर आलेला आहे, पाठीमागच आलेला आहे. अनंत वाऱ्या करिता न लाभली ब्रह्मसत्ता, एका वारीनेच पंढरीनाथा पाहत पाहता आणले. पहिली वारी मानकोजी महाराजांनी केली तेव्हाच देव आले होते. मग मानकोजी महाराजांनी विचार केला, देव आलेत, पण देवाला जागा कुठे राहिला, कोणती जागा योग्य राहील किंवा कुठे देवाची मूर्ती स्थापना करावी विचार महाराज करतात. ऐसे विचारी पडला तो श्रीरंग प्रगटला, नमून भाव्या लिंगेला तवी बोधला विठोते. मानकोजी महाराज विचार करत होते, देवाला ठेवायचं कुठं, देवाची प्राण प्रतिष्ठा मूर्ती स्थापना कुठं करावी. ह्या धामण गावामध्ये असं कुठे जागा आहे जिथं देव राहू शकेल. त्यावेळेस देव प्रगट झाले आणि मी कुठं राहणार याची व्यवस्था देव सांगू लागले. प्रार्थित भानुसूत मूर्ती स्थापन्या सूचिस म्हणत, जागा पाहिजे प्रशस्त जेणे भक्त संतोषती. देवाला विचारलं मानकोजी महाराजांनी, तुम्ही आलाय पंढरपुराहून, पण आता इथं राहणार कुठं, जागा पाहिजे ना. देव राहणार आहे म्हणल्यावर जागा सुचितमंत पाहिजे, सुंदर पाहिजे, पवित्र पाहिजे. म्हणून कुठं तुम्हाला ठेवायचं सांगा. महाराज बोलतात, आपुल्या मना येईल त्याची योजू सुस्थळ, ते सांगावे दयाळ कृपा कल्लोळ एकदा. मानकोजी महाराजांनी सांगितलं, देवा तुमच्या मनामध्ये येईल तिथं तुम्ही जसं म्हणाल किंवा जिथं म्हणाल तिथं आम्ही ठेवू. फक्त तुम्हाला कुठं राहू वाटतंय सांगा. देवे धरून भक्त कर ग्राम दक्षिणे जाय सत्वर, तेथे असे धर्मेश्वर चंद्रशेखर तपस्वी. आणि देवानं मानकोजी महाराजांच्या हाताला धरलं आणि दक्षिण दिशेला, दामण गावाच्या दक्षिण दिशेला जिथं धर्मेश्वर महादेवाची मूर्ती आहे, पिंड आहे, त्या असणाऱ्या ठिकाणी महादेव भगवंत मानकोजींना घेऊन आले. ते जागा अनादिसिद्ध स्थळ परम रम्य शुद्ध, वसती सदा सिद्ध नाना विभूत सेविती. आणि ती धर्मेश्वर महादेवाची मूर्ती आहे, तिथं पिंड आहे त्या धर्मेश्वर नावानं. आणि त्या ठिकाणी ती अनादी आहे, अनादी काळापासून. म्हणजे कवा त्या ठिकाणी द्वापर युगामधली ती मूर्ती आहे महादेवाची, धर्मेश्वर नावाची. अनादी काळापासून ती मूर्ती तिथं होती. त्या ठिकाणाला देव घेऊन गेले. धर्मनुरूपे बंधू सहित अज्ञातवासी विचरत,
कोटे राहे कवनाश्रित चिंताक्रांत मानसी. चला आता रिवर्स पांडव प्रतापामध्ये धर्मराजा ज्यावेळेस अज्ञातवास धर्मराजाला करायचा होता, गुप्त राहायचं होतं, त्यावेळेस धर्मराजाने विचार केला होता कुठं राहायचं. आपल्याला गुप्त राहायचंय, मग कुठं राहायचं. 4 भाव आणि द्रौपदीला घेऊन धर्मराजा त्याच धर्मेश्वरामध्ये, जिथं आत्ता धामणगावामध्ये जी धामणगाव परिसर आहे, पूर्वी ती दंडकारण्य होतं. वाचा. चालता मार्ग मनोगती आले धर्मालया प्रती ते ठाई नव्हती वस्ती अरण्य म्हणती दंडक. धर्मराजा आला हस्तिनापुराहून चालत आला, वनवास करत करत, एकटा नाही आला. त्याची पत्नी आणि बाकीची 4 बंधुराज आले चालत चालत आणि इथंच आले, धामणगावामध्ये आले. पण तेव्हा धामणगाव नव्हतं, तेव्हा भयंकर अरण्य होतं, दंडकारण्य होतं. आणि त्या ठिकाणी धर्मराज भावासहित आला. धर्मवन नामतया असंख्य वृक्ष साधन छाया नाना पक्षी करती चर्या न दिसे सूर्या जगाते. आणि धर्म वन नाव होतं त्याला. भयंकर मोठमोठाली झाडे होती, मोठमोठाले पक्षी होते, श्वापदे होते. अशा पद्धतीने वन भयंकर होतं. मार्गन मी वनात वृक्ष वेली वंशवेत कंटक वृक्षादभूत लागले श्वेत मांदार. आणि भयंकर मोठमोठाले झाडे होती, काटे होते, मोठमोठाले पर्वत सुद्धा त्या ठिकाणी होते, जीव सृष्टी होती. अशा पद्धतीने भयंकर ते धर्मवन तिथं होतं. नाना पुष्पलतिका वल्ली वेली लता वाटिका पुष्पे फळे डवरली कौतुका जवळ ते तुका यमुना चळ दश योजने वन चतुष्पदादी नाना वर्ण रंगन की सायाळ किरण नाना गण स्वापदे आयसी येऊनी जग जेती पंच पांडव प्रताप जेती सर्वा पुढे असे किरीटी मार्गदृष्टी शोधित. आणि अशा पद्धतीने आता अर्जुनाकडे पूर्वी ताकद होती, धनुर्विद्यामध्ये प्रवीण होता, म्हणून अर्जुन सगळ्यांच्या पुढे येत होता. वनवासामध्ये असताना अर्जुन पुढे पाठीमाग सगळी होती. मग ही काट्याचं वन लागलं, काट पायामध्ये घुसू लागलं, अर्जुनाला राग आला. काय करतो ऐका. नसे मार्ग सोज्वळ वन लागले तुंबळ गांडी चढवून उतावेळ वेत्र जाळ तोडिले. आणि अर्जुनाला राग चला महाराज. भयंकर दाट झाडी होती, रस्ताच नव्हता जायला पुढं. व अज्ञातवास करायचा होता आणि पुढे जायला रस्ताच नव्हता. आणि पाठीमाग 4 भाऊ आणि द्रौपदी होती. अर्जुनाला राग आला, धनुष्याला बाण लावला आणि जी काही वनाच्या जाळ्या झालेल्या होत्या, मोठमोठे झाडं होतं, अर्जुनानं बाणानं तोडून टाकलं. मार्ग केला सुंदर द्रौपदी चाले स्थिर स्थिर सोनदी पाहे सुंदर केला नमस्कार साष्टांगे. अर्जुनानं बाणानं ती वन तोडून टाकला, मार्ग सुंदर केला, स्वच्छ मार्ग केला. द्रौपदी हळूहळू पाठीमाग चालत होती. थोडस पुढे आल्यानंतर सुंदर नदीचं पाणी त्यांनी पाहिलं. पुढे धर्मालय शिखर तपे तपला भानू कुमार ते धर्मालय नाम साचार आले समोर तयाचे. आणि पुढे त्या ठिकाणी असणारा पाहिलं धर्मराजानं की धर्म तिथं बसला होता विश्रांतीसाठी, म्हणून त्याला धर्मालय नाव पुढे आलं. बघा, पहिलं धर्मवन होतं, धर्मराजाने तिथे विश्रांती घेतली की धर्मालय झालं. अजून पुढं काय झालं ऐका. धर्मस्थापित लिंग पंचसूत्री सुरंग जो साचा तुमरंग रमारंग ध्यान जया. आणि त्याच वनामध्ये धर्म स्थापन करण्यासाठी धर्मेश्वर या असणाऱ्या नावानं महादेवाची तिथं महादेवाचाच अवतार होता. आणि प्रत्यक्ष पिंड रूपानं लिंग रूपानं अवतार महादेवाचा त्या वनामध्ये होता. नमूनतया धर्मनृपती स्नानदान पूजा करीती ध्यान स्तवन भाव भक्ती तो उमापती तोषला. आणि तिथं असणारी धर्मेश्वर नावाचं देवता होतं, महादेवाचं मंदिर होतं. आणि धर्मराजानं स्नान वगैरे केलं आणि त्या महादेवाला नमस्कार केला. महादेव प्रसन्न झाले धर्मराजाला. काय सांगतात ऐका. गोळा चक्रवर्ती उदार वर हस्ते दिदला वर मने विराटाचे शुद्ध घर ते निर्भर वसावे. आणि धर्मराजाचं अंतकरण शुद्ध असल्यामुळं महादेवजी प्रसन्न झाले. कारण शिव भोळा चक्रवर्ती उदार भोळा आहे तो देव.
आणि प्रसन्न झाल्याबरोबर अभय वर दिला आणि महादेवानेच सांगितलं आता इथून थोड्याशा अंतरावरती विराट नगर आहे आणि त्या विराट नगरीला तुम्ही अज्ञातवास करा. महादेव धर्माला सांगतात तू मान ओळख तिजन एक वर्षे आनंद मन कृष्ण वेण्याचे स्नान करा अर्चन विराटाचे. आणि महादेवजी सांगतात धर्माला 1 वर्षामध्ये तुम्हाला कोणीच ओळखणार नाहीये. अशा पद्धतीने ती विराट नगर तुम्हाला राहण्यासाठी चांगला आहे. तिथं वेण्या सगळ्या नद्या आहेत त्यांचं दर्शन घ्या, त्यांचं तीर्थ सेवन करा, विराटाची सेवा करा. महादेवजी सांगतात आयसावर लाधला युधिष्ठिर संतोषला धर्मेश्वर अभिषेक केला नमस्कारिला सद्भावे. आणि मग धर्मराजानं पाहिला आनंद वाटला धर्मराजाला आणि धर्मराजानं धर्मेश्वर म्हणून त्या महादेवाची तिथं स्थापना केली, अभिषेक केला. पुढे निघाले तेथून गेले भूपती वैराती केली वस्ती त्यावनी पुढे ग्राम वस्ती नाम सुमती धामणगाव. आणि तिथून पुढे गेले कोण धर्मराजा तिथून पुढे निघून गेला, तिथं महादेवाची स्थापना केली आणि पुन्हा त्याच तीर्थक्षेत्राला धामणगाव नाव पडलं. बघा पहिलं धर्मवन होतं, पुन्हा धर्मेश्वर झालं, पुन्हा धामणग्राम झालं, पुन्हा धामणगाव. आताच जे आहे ती धामणगाव आहे. आणि अशा पद्धतीने धामणगाव कवाचं आहे ती द्वापार युगातलं पांडवापासून आलेलं ते धामणगाव आहे, अशी त्याची ख्याती आहे असं सांगतात. पंढरीपती बोधासहित धर्मालया आले त्वरित धर्मेश्वरा वंदित पूजा रहित लिंगजे. आता पाठीमागचं अनुसंधान आहे. भगवान परमात्मा मानकोजी महाराजांना हाताला धरलं आणि त्या ठिकाणी आणलं. तिथं धर्मराजानं महादेवाची स्थापना केली धर्म संरक्षणासाठी आणि तेच असणार महादेवाचं मंदिर, तिथं असणार पिंड त्यांची होती. आणि मानकोजी महाराज आणि भगवंत ते आले आणि महादेवाचं दर्शन घेतलं. देवालय हे माड बांधिले देव नाही पाडून नेले लिंग विगलित पाडिले ते वंदिले भावार्थे. पूर्वी धर्मराजानंच त्या असणाऱ्या मंदिर बांधलं होतं धर्मेश्वराचं महादेवाचं, पण धर्माच्या नंतर यवनांचा काळ आला आणि त्या यवनाने ती मंदिर पाडलं होतं. त्यामुळे ती महादेवाची मूर्ती उघडी पडली आणि उघडी पडल्यानंतर ना पुन्हा भगवान पांडुरंग परमात्मा आणि मानकोजी महाराज त्या ठिकाणी आले आणि नमस्कार केला. जागा परम विस्तीर्ण समान भूमी संपूर्ण तेथे उभे नारायण रमले मन त्या स्थळी. आणि मग तिथं असणारा धर्मलिंगेश्वरापाशी महादेवाच्या मूर्तीपाशी समसाम्य जागा होती, सुंदर होती आणि तिथं भगवंताचं मन रमलं आणि तिथंच विटेवरती हात देऊन देव उभा राहिला. दीन शुद्धीचा तो दीन दिव्य मूर्ती दैदिप्यमान ते स्थळी कर स्थापन रमा जीवन सांगत असे. भगवंत सांगू लागले मानकोजी महाराजांना दीन शुद्धी केली, आज दिवस निवडलाय आणि इथंच स्थापना करा. तुम्हाला माझी मूर्ती स्थापन करायची ना, इथंच करा. देव सांगू लागले मिळविले ते भुसर दैविक प्रतिभास्कर आले वारकऱ्याचे भार होत गजर भजनाचा. अशा पद्धतीने अनेक त्या ठिकाणी आता प्राण प्रतिष्ठा करायची मूर्तीची. अनेक भूसूर म्हणजे ब्राह्मण सगळे असणारे वारकरी वैष्णव मूर्ती प्राण प्रतिष्ठेसाठी तिथं आले. ढोल दमामे वाजती ताल मृदंग स्वर गाती वेद घोष विप्र गरधती प्रतिस्थापिती श्रीरंगा. भगवंताची स्थापना करायची आहे, त्याच्यामुळे असणारा नावाचा गजर आहे, वाद्यांचा गजर आहे, वैष्णवांना आनंद आहे असं सांगतात. आषाढ शुद्ध एकादशी मूर्ती स्थापी पुण्य दिवसी भजन गजर अहिरणीसी संत महाऋषी मिळाले. आषाढ शुद्ध एकादशी, आषाढी एकादशीच्याच दिवशी ती पंढरपुराहून आलेला भगवान परमात्मा आणि मानकोजी महाराजांनी त्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली. आषाढी एकादशी पवित्र दिवस, त्या दिवशीच भगवान परमात्मा तिथं धामणगावामध्ये आजपर्यंत त्या ठिकाणी वास करतात असं सांगतात. संत मंडळी अपार तयात तुका रामवीर रामदास भक्त उदार
जो महावीर वज्र देही. आणि आता मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायची होती म्हणून सगळेच वैष्णव आले होते. तुकाराम होते, हनुमंत होते, गरुड होते, सगळे असणारे वैष्णव त्या धामणगावामध्ये जमा झाले. रंगनाथ आप्पा स्वामी, निंबराज शिव रामस्वामी, कल्याणादि नेमा नेमी, यवनामी शेख मोहम्मद. शेख मोहम्मद आहे, रामलिंग आप्पा आहेत, रंगनाथ स्वामी आहेत. त्या ठिकाणी सगळे असणारे त्या ठिकाणी वारकरी आले. या या. ऐसे मी आले वैष्णव भजनी संतुष्ट माधव, महासिद्ध भूदेव स्थापित ठेव निज मुद्रा. सगळे असणारे वैष्णव त्या ठिकाणी गोळ झाले, एकत्र झाले आणि भगवान परमात्म्याची स्थापना त्या ठिकाणी केली. मंगलवाद्ये घनवटाली, नाचती प्रेम भक्त मंडळी, गजरण माय नव भूमंडळी, भूमंडळी आनंदू. आणि मग सर्वांना आनंद झाला होता. आनंदानं नाचत होते, गर्जना करत होते, गर्भभूतकार करत होते असं सांगतात. प्रतिष्ठापिला विठ्ठल भक्त भव भंग दयाळ, रात्री जागर करी निर्मळ, कीर्तन शीतळ झाले. अशा पद्धतीने भगवान परमात्म्याची स्थापना केली तिथं. आणि स्थापना केल्यानंतर ना एकादशीच्या दिवशी, आषाढी एकादशीला स्थापना केली. रात्री जागर झाला. जागर झाल्यावर पुन्हा पूर्वकाळ द्वादशी आली. ऐका. कथा करीत बोधला, ताल मृदंग विना लाविला, आरती करू लागला, आराधीला श्रीपती. भगवान परमात्म्याने त्या असणाऱ्या भगवान परमात्म्याची प्राण प्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर ना मानकोजी महाराजांनी हातामध्ये त्या ठिकाणी आरती घेतली. कथा झाल्यानंतर ना किंवा कथेच्या आधी आरती करायला सुरुवात केली. आरती झाल्यावरी विठ्ठलाले ते या गजरी, टाळ घेतला करी आलापधरी अभंगाचा. आणि आता आधी आरती होती यांच्या बौद्ध परंपरेमध्ये, आधी आरती मग कथा. त्याच्यामुळे मानकोजी महाराजांनी आरती केली देवाची. भगवान परमात्मा आला आणि मानकोजी महाराजांच्या कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभा राहिले. रंगदेव तपातली, अभंग गात नाना चाली, साबळे भजन निवाली, ते संत मंडळी आनंद. रंग देवता आली होती, रंग आला होता कीर्तनाला. भगवान परमात्मा स्वतः टाळकरी झालेले होते. त्यामुळे वेगवेगळ्या चाली म्हणू लागले. ते पासून अध्यापवरी, आधी आरती बोध करी, मग निरूपण आदरी, नमस्कारी पाठीशी. तेव्हापासूनची परंपरा आहे. बौद्ध परंपरेमध्ये आधी आरती होते, भगवंताची आधी आरती, नंतर न कथा. मानकोजी महाराजांनी देवाची आधी आरती केली, मग कथेला सुरुवात केली. टाळ वाजवी भगवंत, नवरसे भरले संगीत, म्हणून मागे नमित, बावन निश्चित धरुनी. आणि भगवान परमात्मा आरती केल्यानंतर ना मानकोजी महाराजांच्या पाठीमागे जाऊन उभा राहिले टाळकरी म्हणून. आणि मानकोजी महाराज म्हणजे बौद्ध परंपरेमध्ये जोही कीर्तनकार गादीवरती असेल तो पाठीमागे एकदा नमस्कार करतो, कारण पाठीमागे भगवंत आहे. त्या बौद्ध परंपरेमध्ये मानकोजी महाराजांच्या वंशामध्ये जेवढे बी महाराज लोक कीर्तन करायला आले की पाठीमागे भगवंत उभारतो. म्हणून आधी बघा आपले गुरुवारे जयवंत महाराज बोलले, कीर्तन करत असताना आधी पाठीमागे नमस्कार करताय, पाठीमागे भगवान परमात्मा असतो आणि मग कथेला सुरुवात करतात. हीच परंपरा तेव्हापासून आले. रात्र झाली प्रहर, काकड्याचा झाला गजर, पवाया आले निर्धर, झाले जर दोष पापे. आणि रात्रीचा जागर झाला, पहाट काकड आरतीचा प्रसंग झाला आणि निर्जर जे देव लोक होते ते पाहायला आले. त्यांनी विचार केला, जर जन्म असता तर इथं टाळको वाजवीत बसलो असतो, पण आपलं पाप आडबाजूला आलं म्हणून फक्त लांब न बघावं लागतंय. देव लोक बोलतात, स्नाने करुणी चारी वर्ण, सूचिस्मंत झाले पूर्ण, काकड आरती प्रभा पुरी पूर्ण, केली समर्पण मंत्राक्षता. काकड आरती वगैरे केली, मंत्र पुष्पांजली झाली, अशा पद्धतीने सांगतात. द्वादशी पर्वतवर स्वयंपाक झाले अपार, लक्ष भोजन द्विजर,
मोठा प्रकार मांडिला. आणि द्वादशीचा पर्व काय जेवण आहे, काय द्वादशीचं जेवण असतं. सुंदर अशा प्रकारचं भोजन बनवलेलं होतं. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम